नगरपालिकेच्या बांधकाम शहरी विभागाच्या गंभीर दुर्लक्षामुळे मराठी शाळा क्रमांक 1 ते जैन मंदिर तसेच जुनी चावडी ते छोटी शाही मस्जिद या मार्गावरील डांबरी रस्ते ठिकठिकाणी उखडले असून मोठमोठे खड्डे पडले आहेत। या खड्ड्यांमध्ये नाल्यांचे पाणी साचल्याने शालेय विद्यार्थी, महिला, पादचारी तसेच दुचाकी वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। पेठ परिसरातील दाट वस्तीमधून जाणारे हे दोन्ही रस्ते नगरपालिका, नगर निगमच्या बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतात। मात्र या रस्त्यांच्या देखभाल व दुरुस्तीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे। रस्त्यांच्या कडेला अतिक्रमण स्वरूपात काटेरी झुडपे वाढली असून ती अनेक वर्षांपासून हटविण्यात आलेली नाहीत। स्थानिक नागरिकांच्या मते सुमारे 13 वर्षांपूर्वी या रस्त्याची दुरुस्ती व अतिक्रमण हटविण्याचे काम करण्यात आले होते। त्यानंतर मात्र कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। विडंबनाची बाब म्हणजे नगरपालिकेचे कर्मचारी स्वतः याच जीर्ण अवस्थेतील रस्त्यावरून दररोज ये-जा करत असतानाही या समस्येकडे डोळेझाक केली जात आहे। एकीकडे शासन रस्ते दुरुस्ती व डांबरीकरणासाठी ठेकेदारांमार्फत लाखो कोटी रुपयांचा खर्च करत असताना दुसरीकडे येथे केवळ नावापुरती व निकृष्ट दर्जाची दुरुस्ती करण्यात आली आहे। मुरुम टाकून केलेले तात्पुरते काम काही महिन्यातच पुन्हा उखडले असून काही ठिकाणी चमकदार डांबर तर काही ठिकाणी खोल खड्डे असे विरोधाभासी चित्र दिसून येत आहे। त्यामुळे रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। खड्ड्यांमध्ये साचलेले पाणी त्यांच्या खोलीचा अंदाज येऊ देत नसल्याने अपघातांची शक्यता दिवसेंदिवस वाढत आहे। ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता रस्त्यालगत राहणारे युवक, विद्यार्थी व परिसरातील नागरिकांनी नगरपालिकेकडे तातडीने खड्डे बुजवून कायमस्वरूपी डांबरीकरण करण्याची तसेच रस्त्याच्या कडेला झालेले अतिक्रमण हटविण्याची ठाम मागणी केली आहे। यामुळे नागरिकांना दिलासा मिळेल आणि संभाव्य अपघात टाळता येतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। प्रतिनिधी चंदन जंजाळ, बाळापूर तालुका प्रतिनिधी अजिंक्य भारत। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग।